महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भारत बंद निमित्ताने तिरोडा शहर कडकडीत बंद। शहरात भव्य मोर्चात मोठ्या संख्येने SC ST OBC समाज बांधव सहभागी। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात SC ST OBC आरक्षण समितीच्या वतीने वर्गीकरण व क्रिमिलेअर बाबत झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट भारत बंद निमित्ताने आज तिरोडा शहर संपूर्ण कडकडीत बंद पडून भव्य मोर्चा काढण्यात आला। तिरोडा शहरात भव्य मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी हातात पिवळे झेंडे, निळे झेंडे, तिरंगा झेंडा पकडून जय भीम, जय सेवा, आरक्षण बचाव, सर्वोच्च न्यायालयात निषेध असो असे नारेबाजी देत SC ST OBC बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। जुन्या नगर परिषदेच्या समोर भारत बंदकरिता मंच तयार करण्यात आला होता। या ठिकाणी मोठ्या संख्येने SC ST OBC बांधव उपस्थित होते। संगीताच्या माध्यमातून देखील या मंचावरून गीत सादर केले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे निषेध नोंदवीत आपले विचार मंचावरून मांडले गेले। तिरोडा तहसीलदार यांना सर्वोच्च न्यायालय दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देखील यावेळी या मंचावरून दिले। भव्य मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा निषेध यावेळी करण्यात आला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरदीप बडके, गोंदिया। तिरोड्यामध्ये हे जे काही बंद पाळण्यात आलं होतं त्याच्यामध्ये गाव स्तरावरून जवळपास 10,000 पर्यंतचा समुदाय आला होता। SC ST OBC यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो काही डिसिजन दिला आहे आणि त्या डिसिजनमुळे क्रिमिलेअरची अट या ठिकाणी लागू होणार आहे। जातींचं वर्गीकरण या ठिकाणी होणार आहे आणि हे वर्गीकरण झाल्यास आरक्षण हे 100% संपुष्टात येणार आहे। त्याच्यामुळे अगदी गावस्तरापर्यंत जो काही शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईपचा जो समाज आहे तो उद्ध्वस्त होईल। या समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे आणि जर आरक्षण संपवायचं असेल तर सर्वप्रथम जाती संपवल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे या ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं। या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला। सगळ्याच संघटनांचं मी या ठिकाणी आभारही व्यक्त करेन। व्यापाऱ्यांनी अगदी 100% बंद पाळला आणि या आंदोलनासाठी गावस्तरावरून जर एखादा व्यक्ती येतोय याचा अर्थ त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची छळ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आणि माननीय संसदेने या निर्णयाचा फेरविचार करावा। केंद्र सरकारने या संदर्भात कायदा करावा आणि हा निर्णय जो आहे तो रद्दबातल करावा, एवढी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।